तालुका फिरूनच बघितला नाही, अजून ते घरातून बाहेरच पडले नाहीत। त्यामुळे त्यांना 25-30 वर्षामध्ये महाराज साहेबांनी काय केले ह्याची अजून माहितीच मिळालेली नाही। आज ज्या व्यक्तींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाणी शोधलं, धरण बांधलं आणि कालव्याच्या माध्यमातून ते पाणी आदरकीपासून अंधरूडपर्यंत पोहोचवलं, ज्या त्या भागामध्ये 25-25, 30-30 एकर क्षेत्र असणाऱ्या शेतामध्ये कुसळही नीट उगवत नव्हती, त्या शेतामध्ये आज ऊसाचे हिरवेगार मळे फुललेले आहेत। हे मला वाटते ज्यांनी अंधभक्तीची पट्टी बांधलेली आहे त्यांना दिसत नाही, त्यांनी ते एकदा जाऊन बघून यावं। त्याचबरोबर फलटण तालुक्यामधील गोरगरीब जनतेसाठी, मध्यमवर्गीय लोकांसाठी ज्यांना बाहेर जाऊन शिक्षण घेता येत नाही, त्या माझ्या गोरगरीब जनतेसाठी सर्व प्रकारचं शिक्षण फलटण नगरीमध्ये देण्याची सोय केली। मग ते मधोजी कॉलेज असेल, हायस्कूल असेल, फार्मसी असेल, इंजिनिअरिंग असेल, नर्सिंग असेल, ॲग्रिकल्चर असेल, अशा सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय आज त्या राजाने आपल्याला फलटणच्या नगरीमध्ये उपलब्ध करून दिली। त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न विचारला जातो की आणखीन काय केलं, तर तुमच्या शिकलेल्या मुलांना, तुमच्या शिकलेल्या मुलींना आज जी तुमची चूल चालू आहे, आज जो रोजगार मिळालेला आहे तो रामराजे साहेबांच्या बाबांच्या माध्यमातून मिळालेला आहे। आज कमिन्समध्ये 6000 मुलं कामं करतात। आज माझ्या त्या 6000 ज्या चुली पेटल्या जातात त्या पालकांना एवढंच मान्य आहे की ज्याच्यामुळे आपली चूल पेटती, आज त्याच्यासाठी उभं राहण्याची गरज आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही त्याच ताकदीने त्या राजासाठी, त्यांच्या मुलांसाठी खंबीरपणे उभे राहाल। आज फलटणचं वातावरण अतिशय ढवळून, अतिशय घाणेरड्या पद्धतीचं चाललेलं आहे। इथं महिलांनाही न्याय नाही, महिलांनाही व्यवस्थित वागणूक दिली जात नाही आणि मला अभिमान आहे की मी अशा नेत्याची कार्यकर्ती आहे जिथं बोलायचं, वागायचं स्वातंत्र्य आहे, जिथं महिलांना कुठल्याही प्रकारची घाणेरडी वागणूक दिली जात नाही। अभिमान आहे अशा नेत्याचं कार्यकर्ता म्हणून घेण्याचं, ज्याच्या 25-30 वर्षाच्या कार्यकाळात पाणी आलं, रोजगार आला, शिक्षण आलं, पण कुठलीही संपदा मुंडे घडली नाही आणि ह्याचा अभिमान मला कायम राहील। आणि ह्या अभिमानासाठी ना मी माझ्या कातड्याचे जोडे जरी करून नेत्याला दिले तरीही ते कमी पडतील। आज माझे त्यांना काय प्रश्न आहेत की बाबा तुम्ही प्रश्न विचारत होता गेल्या 5-10 वर्षापूर्वी की रामराजे साहेबांनी लाल दिव्यासाठी फलटणच्या हक्काचं पाणी बारामतीकरांच्याकडे घाण ठेवलं। आज मी त्यांना विचारते की तुम्ही कुठल्या लालसेने, कुठल्या लाभासाठी बारामतीकरांचे तळवे चाटताय आणि कशासाठी तुम्ही फलटणच्या हक्काचं पाणी बारामतीकरांच्याकडे घाण ठेवलं, याचं उत्तर एकदा मला विरोधकांनी द्यावं। त्याचबरोबर विधानसभेला जेव्हा विरोधकांनी लावून धरलं की बुरुंगले सरांच्या माध्यमातून रामराजे साहेब गोरगरीब कामगारांचे कमिशन